मी वैभव माळोदे, फायनान्शियल एक्सपर्ट. मित्र, जर तुमचा हेल्थ इन्शुरन्स सुरू नसेल तर आजच हेल्थ इन्शुरन्स घ्या. कारण ज्या वेळेस तुम्ही फिजिकली फिट असाल त्यावेळेस हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला सहजासहजी मिळू शकतो. पण यदा कदाचित जर एखादी बिमारी लागली आणि डॉक्टरने सांगितलं की बाबा ह्यासाठी तुम्हाला किमान 10 लाख रुपये तरी खर्च लागेल, आणि त्यावेळेस जर तुम्ही एखाद्या एजंटकडे गेलात आणि म्हणालात की बाबा मला हेल्थ इन्शुरन्स दे, तर तुम्हाला मी खात्रीने सांगतो त्यावेळेस तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स कोणीच कोणीच कोणतीच कंपनी देऊ शकणार नाही. म्हणून आज ही योग्य वेळ आहे. तुम्हाला मी 2 उदाहरणं सांगतो. माझा एक कस्टमर आहे. जस्ट मी एक विजिटसाठी गेलो होतो त्यांच्याकडे त्यांच्या शेजारचा एक व्यक्ती माझ्याकडे आला आणि मला सहज त्यांनी विषय काढला की सर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी आहे का? तर मी बोललो आहे. ते म्हणला मला अर्जंट काढायचं आहे. तर मी त्याला कारण विचारलं की का अर्जंट काढायचं आहे, किंवा कोणाकोणाला ह्या प्लॅनमध्ये तुम्हाला कव्हर करायचं आहे, कुणाला काही एक्झिस्टिंग डिसीज आहे का, बिमारी आहे का, कुणाला दवाखान्या गोळ्या औषध चालू आहे. तर त्यानंतर त्या व्यक्तीनं सांगितलं, माझ्यासमोर एक फाईल आणून ठेवली. ठीक आहे, माझ्यासमोर फाईल दिली आणि त्या फाईलमध्ये सांगितलं की ही आतापर्यंत डॉक्टरनं दिलेलं प्रिस्क्रिप्शन आहे आणि काही दिवसानंतर किंवा काही वर्षानंतर आम्हाला किमान 2 ते 3 लाख रुपये खर्च कमीत कमी येणार आहे. त्याच्यानंतर सुद्धा खर्च हे येत राहू शकतात, म्हणून आम्हाला हेल्थ इन्शुरन्स काढायचा आहे. चला तर मग त्या केसचा मी अभ्यास केला, डॉक्युमेंट घेतले मी दवाखान्यातून सर्व ते जे काही प्रिस्क्रिप्शन, डिस्चार्ज बिल, सगळ्या गोष्टी मी घेतल्या आणि ते मी आमच्या कंपनीला पाठवल्या. माझ्या कंपनीला पाठवल्या आणि 2-3 तासानंतर मला त्यांचा रिप्लाय आला, आपल्याला प्लॅन देता येईल पण 3 वर्षाचा वेटिंग पिरियड आहे, बघ काय करायचं ते. म्हणजे समोरच्या कस्टमरनं काय विचार करून निर्णय घेतला हेल्थ इन्शुरन्स करण्याचा, की आपल्याला याचा बेनिफिट लगेच होईल, परंतु कंपनीचं म्हणणं आहे की याला 3 वर्ष वेटिंग द्यावं लागेल, कारण काय एक्झिस्टिंग डिसीज आहे, आजार आहे. म्हणून मित्र, तुम्हाला मी तेच सांगतोय, तुम्ही फिजिकली फिट आहे, कधी कोणाला दवाखाना लागेल याची गॅरंटी नाही, म्हणून आज हेल्थ इन्शुरन्स चालू करून घ्या. तुम्हाला एक दुसरी गोष्ट रिअल स्टोरी सांगतो. माझ्या गावामध्ये एका पालकाने त्याच्या मुलाच्या दवाखान्यासाठी पूर्ण शेती विकली आहे. देव करो अशी वेळ कुणावर येऊ नये, दवाखान्यात जायची तर वेळ येऊच नाही, पण आली तर काय. त्याच्यासाठी बघा सगळ्यात बेस्ट आहे हेल्थ कव्हर, हेल्थ इन्शुरन्स बेस्ट. कोणता घ्या, सरकारी घ्या किंवा प्रायव्हेट घ्या, नियमानुसार सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक होतातच, पण सातत्य पाहिजे. कोणता इन्शुरन्स असू दे त्याच्यामध्ये कंटिन्युटी पाहिजे, सातत्य पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला दुसरी एक केस सांगतो माझ्याबरोबर घडलेली. माझे एक परिचयातले व्यक्ती होते, त्यांचं माझं 1 वर्षापूर्वी बोलणं झालं. त्यांना मला लाईफ इन्शुरन्स LICची पॉलिसी द्यायची होती. मी त्यांना प्लॅन समजावला, पेन्शनचा प्लॅन समजावला. खूप छान प्लॅन वाटला त्यांना, कारण त्याच्यामध्ये काय 15-16 वर्ष बचत करायची होती आणि त्याच्यानंतर रेग्युलर लाईफ टाईम गॅरंटेड पेन्शन चालू होणार होतं. त्यांनी मला टाईम पण दिले होता, सर ह्या वर्षी हरभराचं सीझन झालं की मी तुम्हाला बोलवतो आणि आपण काय करू, एक माझा पेन्शनचा प्लॅन सुरू करू. बोलल्याप्रमाणे मी त्या सीझनला त्यांच्याकडे भेटायला गेलो. तर त्यावेळेस मला ते म्हणाले, माझं ऑपरेशन झालंय, जवळपास 8 लाख रुपये खर्च लागला, त्याच्यामुळे सध्या मी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेऊ शकत नाही. मित्र, आता ह्या कंडिशनमध्ये बघा, मी त्यांना विचारलं की तुमची हेल्थ इन्शुरन्स होता का, तर त्यांनी सांगितला होता. 3 वर्ष मी प्रीमियम भरला, 3 वर्ष, पण 3 वर्ष मला दवाखान्यात जायची गरजच पडली नाही, त्याच्यामुळे मी नंतर ती पॉलिसी कंटिन्यू केली नाही आणि आता हे दुसरंच वर्ष आहे, मला 8 लाख रुपये दवाखान्याचा खर्च लागला. मित्रो, ह्यावेळेस पॉलिसी डिस्कंटिन्यू झाली, जर
हाच हाच फ्लो जर का तुमचा रेग्युलर तुमची पॉलिसी असते, तर आज त्यांचा 8 लाख रुपये पूर्ण खर्च कंपनीने दिला असता. म्हणून सांगण्याचा उद्देश असा आहे, सातत्य ठेवा, मधामध्ये गॅप पडू देऊ नका. कधी केव्हा दवाखान्यासाठी तुम्हाला ह्या पॉलिसीची मदत होईल सांगता येणार नाही. म्हणून कंटिन्युटी ठेवा. खूप छान प्लॅन आहे. थोडी थोडी बचत, इन्व्हेस्टमेंट आहे. मित्रो, फक्त वार्षिक 20,000 रुपये बचत केलेला तर 10 लाख रुपये तुम्ही कंपनीकडे दवाखान्यासाठी जमा ठेवल्यासारखे. ते 10 लाख रुपये तुम्ही केव्हाही वापरू शकता. किती जबरदस्त आयडिया आहे. ह्या वर्षी तुम्हाला समजा दवाखाना लागलाच नाही, पुढच्या वर्षी ते ऑटोमॅटिक पुढच्या वर्षी याच्यामध्ये 10% ऍड होतात. त्याच्या पुढच्या वर्षी दवाखाना लागला नाही तर त्याच्या पुढच्या वर्षी आणखी मागचे 10%, पुढचे 10%, 20% ऍड होणार. खूप जबरदस्त आहे. म्हणजे वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत. पण एक जनरल हेल्थ इन्शुरन्समध्ये हे असं असतं. सातत्य महत्त्वाचं आहे. हेल्थ इन्शुरन्स सुद्धा खूप गरजेचं आहे. तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स संदर्भात डिटेल माहितीच पाहिजे असं, तुम्ही माझ्याशी 1 to 1 मीटिंग करा किंवा तुमच्या जवळच्या ॲडवायझरला भेटा. त्यांना सांगा कोणताही इन्शुरन्स करा, काही प्रॉब्लेम नाही. पण सातत्य ठेवा, त्याच्या टर्म्स कंडिशन समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, नियम आणि अटी त्या हेल्थ इन्शुरन्सच्या समजून घ्या आणि त्यानुसार प्लॅन करा. हेल्थ इन्शुरन्स आज ही काळाची गरज झालेली आहे. कारण माणसाच्या आयुष्यात कधी केव्हा दवाखाना लागेल सांगता येत नाही. दुसरी गोष्ट, एक्सपेन्सेस, मेडिकल एक्सपेन्सेस खूप वाढलेले आहे. दवाखान्याचे खर्च खूप वाढलेले, भयानक वाढलेले. म्हणून दवाखान्यासाठी हेल्थ इन्शुरन्स घ्या असं मी तुम्हाला आवाहन करते. प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक व्यक्तीला आज हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची गरज आहे. यावर तुमचं मत काय? तुमच्याकडे कोणता हेल्थ इन्शुरन्स आहे? नक्की कमेंट करा आणि मला सांगा. जर तुम्हाला किती प्रीमियम येईल 10 लाखासाठी किंवा 5 लाखासाठी हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला तुमचे वय, एज, कारण एजनुसार आपण प्रीमियम देतो ना, टाका. मी तुम्हाला त्याचा प्रीमियम सांगतो. हेल्थ इन्शुरन्स संदर्भात काही तुमच्या डाऊट्स असतील, अडचणी असतील, कमेंट करा. मी त्याच्यावर परत एखादा व्हिडिओ बनवतो. छानसा व्हिडिओ अभ्यास करून बनवतो. तुम्हाला व्हिडिओ आवडलाय का? लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा. चला, खूप खूप धन्यवाद.